नमस्कार. ध्येय UPSC MPSC या युट्यूब चॅनलवरून मी आतिश शिंगे पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष. आताच्या लेक्चरमध्ये आपण आपलं जे सौरमंडळ आहे आपल्या सौरमंडळाच्या अभ्यासाला सुरुवात करतो. याच्या आधी जी व्हिडिओ होते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सौरमंडळाची जी निर्मिती आहे त्या सौरमंडळाची निर्मितीचे 4 सिद्धांत पाहिले होते. त्यामध्ये पहिला सिद्धांत होता लाप्लास व कांट यांची थेरी, नंतर होतो चेंबरलेन व मोल्टेन यांची थेरी, त्यानंतर रसेलचा द्वितारी सिद्धांत होता आणि पेपॉनची परिकल्पना होती. असे जे 4 सिद्धांत आहेत त्या 4 सिद्धांत आपण अभ्यास केला होता आणि आपल्या सूर्याची किंवा ताऱ्यांची निर्मिती कशी झाली होती, सौरमंडळाची निर्मिती कशी झाली होती, त्या सगळ्या गोष्टी मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितल्या होत्या. त्यामुळे जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना मी पहिला सजेशन करेन की याच्या आधीची जी जॉग्राफीची 3 व्हिडिओ आहेत हे 3 व्हिडिओ पहिला ऐकून घ्या. त्यानंतर हे 4थं व्हिडिओ जॉग्राफी वर्ल्ड जॉग्राफीचे 4थं व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहावं म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. चला आता सुरुवात करूया. सुरुवात करण्याच्या आधी मी थोडं सुरुवातीला आज आपण पहिला पाहूया की आपलं जे सौरमंडळ आहे आपल्या सौरमंडळाचे जे 8 ग्रह आहेत आणि 2 पट्टे आहेत याचं पहिला मी डायग्राम काढेन. पहिला हे समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण आपल्या सूर्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ठीक आहे. तर सुरुवातीला पहा, आपलं जेव्हा तुम्ही सौरमंडळाचा अभ्यास करता सौरमंडळामध्ये सगळ्यांना कल्पना असेल की आपला सूर्याने 8 ग्रह आणि 2 पट्ट्या असं एकत्र म्हणून आपलं सौरमंडळ बनतं. तर सुरुवातीला पहा की आपल्या सौरमंडळाची रचना कशी आहे. तर सुरुवातीला हा आपला सूर्य, ठीक आहे, त्याला आपण म्हणू शकतो आपला सूर्य. त्यानंतर पुढे गेला की हा आपला सूर्य. एकूण आपल्या सौरमंडळापैकी 99% द्रव्यमान किंवा 99% भाग हा फक्त आपल्या सूर्याचा आहे. ठीक आहे, हा आपला सूर्य. सूर्यानंतर पुढे गेला की सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे त्याला आपण म्हणतो बुध ग्रह. सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह त्याला आपण म्हणतो बुध ग्रह. ठीक आहे, मी खाली करतो बुध ग्रह. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरला येतो बुध ग्रह. नंतर पुढे येतो शुक्र. शुक्र नंतर 3 नंबरला येते पृथ्वी. त्यानंतर 4 नंबरला येतो मंगळ. ठीक आहे. मंगळ ग्रहानंतर मध्ये येते, मध्ये बेल्ट येते, त्याला पट्टी येते, त्याला म्हणतात लघुग्रह पट्टी. अशी पूर्ण एक पट्टी आहे. ठीक आहे. ह्या पट्टीमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतात, असंख्य असे लहान लहान उल्का पाहायला मिळतात, लहान लहान ग्रह पाहायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो, या पट्टीला आपण काय म्हणतो लघुग्रह पट्टी. लघुग्रह पट्टी. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला लहान लहान असे असंख्य लघुग्रह पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेला की हा तुम्हाला पुढे सर्वात मोठा आपल्या सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह आहे त्याचं नाव आहे गुरु ग्रह तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, गुरु. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे गेला की तुम्हाला इथं शनी ग्रह पाहायला मिळतो. आपल्या सौरमंडळातील 2 नंबरचा मोठा ग्रह त्याला आपण शनी म्हणतो, शनी ग्रह. ठीक आहे. त्याच्या पुढे गेला की तुम्हाला युरेनियस पाहायला मिळतो. युरेनियसच्या पुढे तुम्हाला कोणता ग्रह तर त्याला आपण म्हणतो युरेनियस. युरेनियस पाहायला मिळतो. त्याच्या पुढे गेला की तुम्हाला त्याच्या पुढे गेला की 8 नंबरचा जो ग्रह आहे त्याला आपण नेपच्यून म्हणतो, नेपच्यून ग्रह पाहायला मिळतो. ठीक आहे. नेपच्यून नंतर तुम्हाला दुसरी पट्टी पाहायला मिळते त्याला आपण क्युपर बेल्ट म्हणतो, त्याला आपण आपल्या ग्रहाची बाह्य बेल्ट म्हणतो. ह्यामध्ये तुम्हाला असंख्य उल्का पाहायला मिळतात त्याला आपण उल्कापिंड म्हणतो. लहान लहान जे असे पार्टिकलचे ग्रह बनू शकले नाहीत पण जे लहान लहान पार्ट होते त्याला आपण उल्का म्हणतो. ते तुम्हाला इथं बाहेरच्या बेल्टमध्ये क्युपर बेल्टमध्ये पाहायला मिळतात आणि लघुपट्टीमध्ये पाहायला मिळतात. टोटली आपल्या सौरमंडळाची रचना अशी आहे. या सौरमंडळाचा विचार केला तर ही बुध ग्रहाची का आहे, तर ही बुध ग्रहाची आपण म्हणू शकतो परिभ्रमणाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे हा मार्ग आहे तो शुक्र ग्रहाचा आहे. पुन्हा हा पृथ्वीचा परिक्रमाचा मार्ग आहे, हा मंगळ ग्रहाचा आहे.
म्हणजे टोटली सर्व ग्रह सूर्याच्या भोवती असे वेगवेगळ्या कक्षेमध्ये सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतात. ठीक आहे. सर्वात मोठा ग्रह म्हणला तर गुरु ग्रह आहे, 2 नंबरला शनी येतो. ठीक आहे, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक आहे. हा, हे झालं आपलं सौरमंडळ. सौरमंडळाची रचना तुम्हाला ही चांगल्या प्रकारे माहित पाहिजे की आपला सूर्याचं एकूण द्रव्यमान, एकूण आकारमानाचा विचार केला तर हा आपला सूर्य एकूण 99% आहे. राहिलेले 8 ग्रह 2 पट्ट्या फक्त ह्या 1% येतात आणि त्या 1% 98% हा गुरुग्रह फक्त आहे. राहिलेल्या 2% बाकीचे सर्व ग्रह येतात. ठीक आहे. ह्याच्या आधी आपण पण पाहिले, तुम्हाला या कल्पना माहित आहेत. आता आपण नेमकं काय काय पाहणार आहोत तर आताच्या लेक्चरमध्ये आपण या सूर्याचा अभ्यास करणार आहोत की सूर्याची निर्मिती कशी झाली ते मागच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं होतं. आताच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो सूर्य आहे या सूर्याचा आकारमान किती आहे, वस्तुमान किती आहे, सूर्यावर रासायनिक अभिक्रिया किती होतं, सूर्याचा आयुर्मान किती आहे, सूर्याच्या संदर्भाच्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपण आताच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. पुढचं जे लेक्चर असेल, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बुध ग्रह, शुक्र ग्रह, मंगळ, पृथ्वी, मंगळ अशा 8 ग्रहांचा अभ्यास करणार आहोत की आणि 8 ग्रहामध्ये कोणत्या गोष्टी आपल्यासाठी परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण अनालिसिस आता पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व कंटिन्युअसपणे करणार आहोत. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सूर्याची माहिती सध्या लेटेस्टला करंटमध्ये खूप चर्चेमध्ये आहे. कारण सूर्याच्या अभ्यासासाठी आत्ताच नासाने एक यान पाठवलंय. मला सांगाय नासानं कोणतं यान पाठवलंय, ठीक आहे, ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. आधीचे कोणते यान आहे ते पण माहित पाहिजे. सध्या नासानं सूर्याच्या अभ्यासासाठी कोणतं यान पाठवलं आणि भारतानं सूर्याच्या अभ्यासासाठी कोणतं यान पाठवलं ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे. कारण की हा सूर्य टॉपिक गेल्या 5-6 महिन्यामध्ये खूप चर्चेमध्ये आहे, गेल्या वर्षभर चर्चेमध्ये आहे. त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता येणाऱ्या परीक्षेसाठी खूपच महत्वाचा आहे. त्याचबरोबर आतापर्यंत जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन या ग्रहांच्या रचनेवर, त्यांच्या आकारमानावर किंवा त्यांच्या बेसिक गोष्टीवर तुम्हाला पाहायला मिळतं. या एखाद्या ग्रहाचा कलर कसा आहे, ठीक आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन तुमच्या परीक्षेला प्रीला येऊन गेलेले आहेत. पुढे येण्याची शक्यता पण आहे. ठीक आहे. आपण अनालिसिस करताना तुम्हाला मी पुढे सांगेन की कोणत्या टॉपिकवर कसा क्वेश्चन येत गेला येतो. ठीक आहे. तर चला, मला वाटतं आता आपण हे सगळं पहिला ही स्ट्रक्चर तुमच्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे असून दे. कारण आपलं सौरमंडळ म्हणलंय की सौरमंडळाची इमेज तुमच्या माइंडमध्ये चांगल्या प्रकारे क्लिअर पाहिजे. आता की सौरमंडळ म्हणलंय की मध्ये सेंटरला सूर्य आणि सूर्यानंतर 4 ग्रह, त्याला आपण पार्थिव ग्रह म्हणतो. हे झाले पार्थिव ग्रह. यावर काय आहे, यावर जमीन आहे, यावर उभा राहू शकतो. इथून पुढे गेला तर हे 2 गॅसियस स्टेटमध्ये, हे 2 बर्फिली स्टेटमध्ये, बर्फिली अवस्थेमध्ये आणि गॅसियस स्टेटमध्ये. परिणामी हे 4 ग्रह असे की 4 ग्रहावर आपण राहू शकतो. म्हणजे सर्वात जास्त ठोस, त्याला आपण म्हणतो घन ठोस काय आहे, जमीन तुम्हाला पाहायला मिळते. जमीन आहे त्यामध्ये पार्थिव ग्रह सुद्धा म्हणतात त्या 4 ग्रहांना. ठीक आहे. ह्या 4 ग्रहांना म्हणतात त्या पुढचं. ठीक आहे. याची निर्मिती कशी झाली आपण मागच्या सिद्धांतामध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टीचा आपण आता अभ्यासाला सुरुवात करणार आहे. तर चला, सुरुवातीला पहिला त्याचा टॉपिक की आपण जो सूर्य आहे, सूर्याच्या अभ्यासाला सुरुवात करूया की आपण त्याला सन म्हणतो. सूर्याचं स्ट्रक्चर कसं आहे. ठीक आहे. आताच्या लेक्चरमध्ये पहिली गोष्ट आपल्याला पाहायचा आहे आपला सूर्य. ओके, किंवा आपण त्याला सन म्हणतो. सूर्याचं स्ट्रक्चर कसं आहे, यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक पाहणार आहे. सुरुवातीला सूर्याची निर्मिती कशी झाली, यामध्ये पहिला टॉपिक पॉइंट असेल सूर्याची निर्मिती. ठीक आहे. निर्मितीनंतर दुसऱ्या गोष्टी आपल्याला पाहायचं आहे नेमकं सूर्याची रचना कशी आहे, रचना. ठीक आहे. त्यानंतर सूर्याचा इतर फॅक्ट, त्यामध्ये आपण आकारमान म्हणू, सूर्याचं आकारमान. ठीक आहे. त्यानंतर सूर्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया, नेमकं सूर्यापासून ऊर्जा कशा स्वरूपात बाहेर पडते, ऊर्जेची निर्मिती कशी होते, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुन्हा आहे सूर्याच्या रासायनिक अभिक्रियामध्ये सूर्याचं आयुर्मान, की आपल्या सूर्याचं आयुर्मान किती आहे. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा आपल्या आयुर्मानात पुढे पाहायचं आहे की सूर्याच्या अभ्यासासाठी आपण कोणकोणते मिशन पाठवले. म्हणजे पुढच्या टॉपिक मध्ये आपण पाहणार आहे की सूर्याच्या अभ्यासासाठी आपण कोणकोणते पाठवलेले यान. अभ्यासासाठी पाठवलेले यान. ठीक आहे. वेगवेगळे जे मिशन असतात, नासाचं मिशन, वेगवेगळे मिशनचा आपल्याला अभ्यास करायचा, ते तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे असतात. की तुम्हाला माहित पाहिजे सूर्याच्या अभ्यासासाठी आपण कोणकोणतं मिशन पाठवले. ठीक आहे. एवढ्या गोष्टीचा आपण साधारणपणे अभ्यास करणार आहोत. हे लेक्चर आहे हे खूप महत्वाचं आहे, कारण सध्या करंटमध्ये हा टॉपिक खूपच चर्चेमध्ये आहे. त्यामुळे हे लेक्चर तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचं आहे. तर चला एक पॉइंटला सुरुवात करूया. सुरुवातीला पहिला टॉपिक ती सूर्याची निर्मिती कशी झाली.
ठीक आहे. सूर्याची निर्मिती. आता सूर्याची निर्मिती कशी झाली तर ते तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की सूर्याच्या निर्मितीचा जो सर्वात वेल नोन सर्वात मान्यता प्राप्त जो सिद्धांत आहे त्या सिद्धांताला आपण लाप्लास व कांटची तेजोमेघ परिकल्पना आहे. ह्या तेजोमेघ परिकल्पनेतून समजतं की आपल्या सूर्याची निर्मिती कशी झाल्या. मग सूर्याची निर्मिती आवडे सिद्धांत कोणता आहे तर थोडक्यात मी सांग की सुरुवातीला काय झाला होता, महास्फोट झाला होता आणि महास्फोट झाल्यानंतर सगळ्यात मोठं तेजोमेघ तयार झालं होतं. म्हणजे तेजोमेघ म्हणजे काय तर आण्विक ढग तयार झालं होतं की आण्विक घटक असणारे इलेक्ट्रॉन प्रोटॉन असणारे असं सर्वात मोठं एक ढग तयार झालं होतं. जसं आपल्या आकाशामध्ये तुम्हाला वाफेचं ढग पाहायला मिळतं, आपण त्यातून प्रचंड होतं, त्याप्रमाणे ह्या स्फोटातून आण्विक घटक असणारा आण्विक ढग तयार झालं होतं. आण्विक ढग नंतर आकुंचन पाहू लागलं, म्हणजे गार व्हायला सुरुवात झाली. तसं काय झालं की थ्री डायमेन्शन चारीबाजूनं चांगला एकसारखा फोर्स लागला, परिणामी आतली जी वस्तू होती तो गोल फेरा तयार झाली. तिथं नंतर डिस्कची निर्मिती झाली. डिस्कची निर्मिती झाल्यानंतर त्यामध्ये आत जे जास्त द्रव संचयाचे घटक होते, जास्त वस्तुमानाचे घटक होते, ते त्या डिस्कच्या बरोबर मध्ये सेंटरला आले आणि बरोबर सेंटरनंतर जे हलके घटक होते ज्यावर पृथ्वीवर काम करू शकत नव्हतं, एकदम हलके असे घटक काय राहिले तर ते त्या बाहेरच्या डिस्क मध्ये राहिले. मधले जे जास्त द्रवमानाचा घटक होता, जास्त द्रवमानच्या घटकापासून सूर्याची निर्मिती झाली आणि बाहेरचे घटक होते त्यातून ग्रहांची निर्मिती झाली असं लाप्लास आणि कांट सांगतात. ठीक आहे. ही जो सिद्धांत आहे या सिद्धांतातून तुम्हाला समजतं की आपल्या सूर्याची निर्मिती कशी झाल्या. त्याच पद्धतीने आपल्या सूर्याची पण निर्मिती झाल्या. ठीक आहे. आणि आपला सूर्य जो आहे आपला सूर्य परफेक्ट गोल आहे हे तुम्हाला माहित पाहिजे की परफेक्ट म्हणजे आपला सूर्य हा तुम्हाला परफेक्ट गोल पाहायला मिळतो. ठीक आहे. कारण का तर तो गुरुत्वाकर्षण शक्तीने स्वतःभोवती परिवलन करत असतो आणि स्वतःभोवती परिवलन करत असताना पुन्हा डिस्क स्वतःभोवती फिरत होती. त्यावेळी एखादी वस्तू गोल फिरते तेव्हा ती परफेक्ट गोलच होते. ठीक आहे. तुम्हाला उदाहरण पाहायला मिळतं. तुम्हाला मी कुंभाराचं उदाहरण सांगतो, मडकी बनवताना ते मडकं बरोबर गोल होतं कारण ते चाक काय केलं जातं, फिरवलं जातं. त्याच पद्धतीनं असं की हे गोली पिंड काय होते स्वतःभोवती फिरत होत्या आणि स्वतःभोवती फिरत असल्यामुळे आपला सूर्य आहे तो सूर्य आपला परफेक्ट गोल झाला. ठीक आहे. तर सूर्याची निर्मिती ती मागच्या लेक्चरमध्ये आहे, तरी पण मी थोडक्यात सांगितलं. तुम्ही मागचं लेक्चर पाहिला तर तुम्हाला समजलं तर सूर्याची निर्मिती कशी झाल्या काय झाल्या. आताच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्टला सुरुवात करतोय की नेमकं सूर्याची रचना कशी आहे. ठीक आहे. सूर्याची रचना तुम्हाला थोडी माहित पाहिजे. आपल्याला इथून सूर्य फक्त एकच दिसतो, पण सूर्याचा गाभा कोणता आहे सूर्याचं बघा. ठीक आहे. थोडं मी स्ट्रक्चर सांगेन सूर्याचं कसं आहे. सूर्याचं स्ट्रक्चर आपण त्याला म्हणून सूर्याची रचना कशी आहे. ठीक आहे. हा टॉपिक आपण अनालिसिस करते. सूर्याची रचना विचार केला की सूर्याच्या बरोबर सेंटरला तुम्हाला काय पाहायला मिळतं, त्याला सूर्याचा गाभा किंवा सूर्याचा कोर असं म्हणतात. सूर्याचा गाभा. ठीक आहे. हा सूर्याचा गाभा. त्यानंतर तुम्ही वरती गेला की सूर्याच्या गाभानंतर वरती पाहायला मिळतं की दुसरा घटक आहे त्याला आपण म्हणतो रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग. ठीक आहे. सर्व मी नाव वगैरे सांगेन तुम्हाला. सूर्याचा गाभा, त्यानंतर रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग, त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला तिसरा घटक पाहायला मिळतो त्याला आपण फोटोस्फिअर असं म्हणतो. तिसऱ्या घटक तुम्हाला फोटोस्फिअर पाहायला मिळतो आणि त्याच्या पुढे गेला तर चौथा घटक आहे त्याला आपण म्हणतो करोना. ठीक आहे. असं तुम्हाला सूर्याचं स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ठीक आहे. आता आपण त्याला नाव द्या काय काय आहे तर ह्याला म्हणतात सूर्याचा प्रवास सेंटरला आहे, त्याला सूर्याचा म्हणतात गाभा. ठीक आहे. त्यानंतर 2 नंबरला जो पार्ट येतो त्याला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग. त्यानंतर तिसरा घटक आहे त्याला आपण म्हणतो फोटोस्फिअर. ठीक आहे. आणि त्यानंतर 4 नंबरला घटक येतो त्याला म्हणतात कॅरोना. ठीक आहे. हा 4 नंबरचा घटक येतो. ठीक आहे. जेव्हा तुम्ही सूर्याचा अभ्यास करता हे सूर्याचे 4 घटक तुम्हाला माहित पाहिजे कारण हे परीक्षेसाठी खूप महत्वाचे. ठीक आहे. हे 4 घटकामध्ये काय काय येतो, कुठल्या भागामध्ये काय काय ते आपण एक पाहूया. सुरुवातीला सगळ्यात पहिला घटक की सूर्याचा गाभा. ठीक आहे. सूर्याचा गाभाचा विचार केला की सूर्याच्या बरोबर मध्ये सेंटरमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये तर प्लाझ्मा अवस्थेमध्ये.
प्लाझ्मा अवस्थेमध्ये तुम्हाला सूर्याचा गाभा पाहायला मिळतो. प्लाझ्मा अवस्था म्हणजे तुम्हाला माहित आहे की पदार्थाच्या 5 अवस्था असतात. कोणत्या? तर स्थायू, द्रव, वायू, प्लाझ्मा स्टेट आणि त्यानंतर बोस आइन्स्टाईन स्टेट. प्लाझ्मा स्टेट म्हणजे काय? तर हाय टेम्परेचर द्रव आणि स्थायू या दोघांच्या मधली जी अवस्था असते त्याला आपण प्लाझ्मा अवस्था म्हणतो. सर्वात जास्त टेम्परेचरला ही प्लाझ्मा अवस्था तयार होते. आणि जसं तुमच्या पृथ्वीचा जो आपला बाह्य गाभा आहे, पृथ्वीचा बाह्य गाभा सुद्धा हा प्लाझ्मा अवस्थेमध्ये आहे, म्हणून पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाल्या. त्याचप्रमाणे सूर्याचा जर आपण विचार केला तर सूर्य किंवा आपल्या सौरमंडळातील किंवा आपल्या आकाशगंगेतील ब्रह्मांडातील सर्व जे तारे आहेत, सर्व जे सूर्य आहेत, सर्व सूर्यांची अवस्था जी असते ती कुठल्या अवस्थेमध्ये असतात? तर ती प्लाझ्मा अवस्थेमध्ये असतात. ताऱ्यांची अवस्था ही प्लाझ्मा अवस्था असते. पुन्हा सूर्याच्या गाभामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? सूर्याच्या गाभामध्ये तुम्हाला 75%, ठीक आहे, हे थोडं माहिती. सूर्याच्या गाभामध्ये तुम्हाला 75, ठीक आहे, सुरुवातीला 75% तुम्हाला हायड्रोजन पाहायला मिळतो, ठीक आहे. त्यानंतर नियरली 24% तुम्हाला काय पाहायला मिळतो? हेलियम पाहायला मिळतो. आणि राहिलेला 1% इतर घटक पाहायला मिळतात. ह्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजन पण पाहायला मिळतो, ठीक आहे. त्यात बाकीचे सर्व घटक ते 1% येतात. तुम्हाला हे स्ट्रक्चर पण माहित पाहिजे की सूर्यावर सर्वात जास्त कशाचं प्रमाण आहे? तर सूर्यावर सर्वात जास्त तुम्हाला हायड्रोजनचं प्रमाण पाहायला मिळतं. 2 नंबरला हेलियमचं प्रमाण पाहायला मिळतं. 3 नंबरला तुम्हाला इतर घटक पाहायला मिळतात. जर हायड्रोजनचा विचार केला तर आपले जे तारे असतात, कोणतेही जर तारे असतील, कोणत्याही ताऱ्यावर तुम्हाला हायड्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त पाहायला मिळतं. पाठीमाग काय आहे? तर आपण पाठीमागच्या अभ्यासमध्ये अनालिसिस केलं होतं की सूर्याची निर्मिती होत असताना आण्विक ढग तयार झालं होतं. आण्विक ढगामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन हे घटक होते. आणि इलेक्ट्रॉन प्रोटॉनचं संगणन झाल्यानंतर सर्वात पहिला जे मूलद्रव्य तयार झालं होतं, सगळ्यात पहिला मूलद्रव्य तयार झालं होतं हायड्रोजन मूलद्रव्य. हायड्रोजनचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं की हायड्रोजनचा अणू आहे आणि हायड्रोजनच्या अणूमध्ये बाह्य कक्षेमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. तिथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि इथे 1 इलेक्ट्रॉन असतं. असं हायड्रोजनचं स्ट्रक्चर आहे. या हायड्रोजन स्ट्रक्चर सर्वात जास्त हायड्रोजन तयार झाला आणि नंतर हायड्रोजनचं संमिलन झालं आणि हायड्रोजनच्या संमिलनातून हेलियम तयार झाला. म्हणजे हे 2च घटक काय झाले की आण्विक ढगापासून 2च घटकांची निर्मिती झाली होती. त्यामुळे आपल्या सूर्यावर सर्वात जास्त तुम्हाला हायड्रोजन पाहायला मिळतो. 2 नंबरला हेलियम पाहायला मिळतो आणि 3 नंबरला इतर घटक पाहायला मिळतात. हे थोडं माहित पाहिजे. सूर्याच्या गाभावर तुम्हाला हे 3च घटक पाहायला मिळतात. 3ही घटक तुम्हाला प्लाझ्मा अवस्थेमध्ये पाहायला मिळतात, ठीक आहे. हा झाला सूर्याचा गाभा, ठीक आहे. सूर्याच्या गाभानंतर दुसरा घटक आहे, त्याला म्हणतात रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग. म्हणजे त्याला म्हणतात की रासायनिक अभिक्रिया. कारण सूर्यावर रासायनिक अभिक्रिया होते का? तर सूर्याचा हा गाभा आहे. सूर्याच्या गाभावर हायड्रोजन आहे, हिलियम आहे, प्लाझ्मा अवस्थेमध्ये हाय टेम्परेचर आहे. प्लाझ्मा अवस्था आणि हाय टेम्परेचर असल्यामुळे काय होतं की इथं रासायनिक अभिक्रिया होतात की हायड्रोजनचं संमिलन होतं आणि हेलियमचं विघटन होतं. ह्या 2 रासायनिक अभिक्रिया होतात. या 2 रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी सर्वात जास्त टेम्परेचर लागतं. जसं तुम्हाला माहित आहे, आपला जो अणुबॉम्ब असतो, अणुबॉम्ब हा सेकंड नंबरच्या क्रियेवर काम करत असतो. म्हणजे काय? केंद्रिकीय विखंडन. हे म्हणजे आपण इथे काय करतो, युरेनियम असेल, प्लेटिनियम असेल, ह्यासारखे जे आण्विक मूलद्रव्य आहे, त्या आण्विक मूलद्रव्याचं काय करतो? विभाजन करतो. त्याला आपण अणुबॉम्ब म्हणतो. ही अणुबॉम्बची जशी अभिक्रिया असते, केंद्रिकीय काय करायचं असं, म्हणजे आपण त्याला केंद्रीय फिशन म्हणजे केंद्रीय काय करायचं, केंद्र ब्रेक करायचं, ठीक आहे. ह्या प्रकारची अभिक्रिया तुम्हाला हेलियमचे पाहायला मिळते. आणि जो हायड्रोजन बॉम्ब असतो, हायड्रोजन बॉम्ब मध्ये काय होतं की 2 हायड्रोजनचे अणू एकत्र आणले जातात आणि प्रचंड ऊर्जा मुक्त होते. हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा 100 पटीनं मोठा असू शकतो, ठीक आहे. तर अणुबॉम्ब म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, हिरोशिमा नागासाकी आठवले की कळतं की अणुबॉम्बची ताकद किती आहे. आणि हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा 100 पटीने मोठा असू शकतो. हायड्रोजन बॉम्बची अभिक्रिया काय होते? ही सूर्यावर जी अभिक्रिया होते, 2 हायड्रोजनचे अणू जर एकत्र आले तर त्याला आपण हायड्रोजन बॉम्ब म्हणतो, ठीक आहे. तर तुम्हाला सूर्याच्या गाभामध्ये 2 घटक पाहायला मिळतात. मग सूर्याच्या गाभावर 2 अभिक्रिया होतात. मग सूर्याच्या गाभावर 2 अभिक्रिया झाले तर त्या अभिक्रियेचा परिणाम आहे, अभिक्रियेचा परिणाम ह्या लेअर पर्यंत दिसतो, म्हणून त्याला रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग म्हणतात. जसं आपण इथे एखादा स्फोट केला, एखादा बॉम्ब हल्ला झाला तर काय होतं की वरती ढग तयार होतो. त्याचप्रमाणे इथं ज्या अभिक्रिया होतात त्या अभिक्रियेचा परिणाम ह्या लेअर पर्यंत फक्त अभिक्रियेचा परिणाम होतो. ह्याच्या पुढे अभिक्रियेचा परिणाम होऊ शकत नाही. जे आण्विक घटक बाहेर पडणार आहेत ते घटक, ते सगळ्या प्रकारचे घटक आहेत, हे फक्त या लेअर पर्यंत, त्यांना या लेअरच्या बाहेर ते जाऊ शकत नाही. म्हणून त्याला रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेचा भाग म्हणतात की या भागापर्यंत तुम्हाला रिॲक्शन्स बघायला पाहायला मिळतात, ठीक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे, ठीक आहे. पुढच्या घटकाला आपण म्हणतो फोलोस्फिअर. फोलोस्फिअर म्हणजे याचा अर्थ काय होतो? आपल्याला इथून जे सूर्य दिसतो, आपल्याला सूर्य इथून दिसतो, कारण की इथपर्यंत सूर्य काय असतो,
तेजस्वी होतो किंवा तो चमकायला चालू होतो. म्हणजे आपल्याला जो सूर्याचा कुठला घटक दिसतो तर हा घटक दिसतो. आपल्याला सूर्याचा गाभाही कधी दिसू शकत नाही किंवा त्यानंतर जो दुसरा घटक आहे रेडिओ क्रियेचा पण भाग दिसत नाही. तुम्हाला कल्पना पाहिजे की इथून पुढे इथपर्यंत येण्यासाठी म्हणजे इथं जर रासायनिक अभिक्रिया झाली, रासायनिक अभिक्रिया घटक इथपर्यंत येण्यासाठी नियरली 1.7 लाख वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो इथून रासायनिक अभिक्रियेचे घटक फक्त या लेअर पर्यंत येण्यासाठी. ठीक आहे. आणि त्यानंतर या लेअर नंतर पुढे काय होतं की इथं जी अभिक्रिया झाली की अभिक्रियेनंतर हा जो भाग आहे हो तेजस्वी होतो आणि इथं आपल्याला व्हिजिबल म्हणजे आपल्याला दृश्यमान लाईट तयार होते आणि हा सूर्याचा भाग आपल्याला इथून दिसतो आणि हा भाग तुम्हाला परफेक्ट गोल जाणवतो. त्याला फोलोस्फिअर म्हणतात किंवा तो भाग तो आपल्याला दिसत असतो. आज ते दोन घटक आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. त्यानंतर चौथा घटक आहे त्याला कॅरोना असं म्हणतात. कॅरोना शब्दाचा अर्थ काय होतो की सूर्याची सर्वात आउटर लेअर. ठीक आहे. इथून जर फोलोस्फिअरचा विचार केला की फोलोस्फिअरतून सूर्याचे वेगवेगळ्या 5 लेअर तुम्हाला पाहायला मिळतात आणि पाचव्यातली सर्वात लास्ट लेअर आहे तर आपण कॅरोना असं म्हणतो. ठीक आहे. सर्वात 5 नंबरची लेअर ज्यात या 4 लेअर आहेत. ह्या 4 लेअर काय आपल्या परीक्षेसाठी एवढ्या महत्वाच्या नाही त्यामुळे मी कधी सांगणार नाही कोणकोणत्या 5 लेअर आहेत त्याची नाव पण काय आवश्यक नाही. त्याची सर्वात लास्ट लेअर तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. ही लास्ट लेअर कितीतरी लाख किलोमीटर अंतरावर काय सूर्याच्या भोवती पसरलेले असते. ठीक आहे. आणि आपल्याला ही दिसतं आपल्याला कधी कॅरोनाची दिसू शकत नाही. पण ज्यावेळी कारण ही ह्यात मना तुलनेने विचार केला तर ही जास्त तेजस्वी असते आणि ही जास्त तेजस्वी म्हणजे फोलोस्फिअर जास्त तेजस्वी असतं आणि कॅरोना कमी तेजस्वी असतं. परिणामी तुम्हाला फोलोस्फिअर दिसतं हे घटक दिसू शकत नाही. ठीक आहे. जसं तुम्हाला माहित आहे एखाद्या मोठ्या लाईट नंतर बारकी लाईट जर लावला तर मोठ्या लाईटमुळे बारकी लाईट दिसू शकत नाही. त्याचप्रमाणे आहे की इथं व्हिजिबल लाईट मोठ्या प्रमाणात असते परिणामी ही लाईट आपल्याला दिसू शकत नाही तर आपल्याला हा सूर्याचा भाग दिसतो आणि तो परफेक्ट गोल वाढतो. त्यानंतर दुसरी गोष्ट हे जे करोना आहे जेव्हा आपण सूर्यग्रहण असतं की सूर्यग्रहण वेळी काय होतं की जे मधला पार्ट आहे तो चंद्रामुळे काय झाकला जातो आणि मधला भाग झाकल्या गेल्यामुळे आपली जी बाहेरची करोना आहे ते आपल्याला काही वेळा दिसते आणि मग ग्रहणावेळी सूर्य मोठा असल्यासारखं आपल्याला काही वेळा भासतं. पाठीमागे रिझन काय आहे की तेव्हा सूर्याचा फोलोस्फिअर दिसण्याऐवजी सूर्याची जी बाहेरचे आउटर लेअर आहे ते आउटर लेअर दिसते. कारण का की सूर्याचा जो तेजस्वी प्रकाश आहे फोलोस्फिअरचा जो प्रकाश आहे तो चंद्रामुळे अडवला जातो आणि हा अडवला गेल्यामुळे हा बाहेरचा लेअर आपल्याला दिसते आणि बाहेरची लेअर आपल्याला दिसल्यामुळे त्याला आपण त्यावेळी सूर्याचा अभ्यास करण्याची सर्वात चांगली वेळ आहे असं म्हणतात. म्हणून जेव्हा सूर्यग्रहण असतं सूर्यग्रहणावेळी सूर्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे करतात कारण सूर्याचा जे प्रकाश आहे तो तेजस्वी प्रकाश आहे तो काही प्रमाणात कमी होतो आणि जी करोना आहे ते आपल्याला दिसते परिणामी त्यावेळी आपण सूर्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करतो. ठीक आहे. तुम्हाला हे थोडं पहिला हे स्ट्रक्चर माहित पाहिजे. ते स्ट्रक्चर जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला पुढचे जे वेगवेगळे आपण यान पाठवले ते यान कोणत्या अभ्यासासाठी पाठवले ते तुम्हाला समजेल. हे स्ट्रक्चर जर माहित नसेल तर तुमच्या परीक्षेचा 1 मार्क जाऊ शकतो. कारण की आदित्य मिशन आहे आदित्य मिशन नेमकं कशाचा अभ्यास करणार आहे. सोहो मिशन आहे सोलर पार्कर वेगवेगळे मिशन आहेत. हे सगळे मिशन सूर्याच्या कोणत्या घटकाचा अभ्यास करतात ते तुम्हाला थोडं माहित पाहिजे. जसं होलोस्फिअर म्हणून एक असतं. होलोस्फिअर म्हणजे काय होलोस्फिअरची जी रचना असते तो सूर्यापासून ते आपल्या लास्ट जी क्युपर बेल्ट सूर्यापासून तर क्युपर बेल्ट म्हणजे आपल्या सौरमंडळाचे सर्व घटक एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणतो तर होलोस्फिअर म्हणतो. होलोस्फिअरची कल्पना माहिती होलोस्फिअर म्हणजे नेमकं काय तो सूर्याचा बेल्ट हा आपला सूर्य हे 4 ग्रह त्यानंतर ही 4 ग्रहांतर ही पट्टी आणि पुन्हा 4 ग्रह आणि त्यानंतर ही पुन्हा पट्टी हा सगळा जो भाग आहे ह्या सगळ्या भागाला आपण काय म्हणतो होलोस्फिअर असं म्हणतो. होलोस्फिअरचा विचार केला की होलोस्फिअर पण सूर्यापासून क्युपर बेल्ट पर्यंत जो आपल्या सौरमंडळाचा सर्व घटक येतात सौरमंडळाच्या सर्व घटकांना आपण एकत्रितपणे काय म्हणतो असतो होलोस्फिअर असं म्हणतो. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. हे सर्वात सूर्यातील आउटर लेअर येते या होलोस्फिअरचा क्युपर बेल्ट पर्यंत प्लुटो पर्यंत सगळं आपल्याला होलोस्फिअर पाहायला मिळतं. ठीक आहे. जी सूर्याची रचना प्रत्येकाला समजली असेल. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण सूर्याचा आकारमान किती आहे सूर्याचं वस्तुमान किती आहे त्रिज्या किती आहे सूर्याची हे थोडक्यात फक्त मी सांगेन. तुमच्या परीक्षेसाठी हा जो सूर्याचा आकार आहे जे आकडेवर आहेत हे तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचे नाहीत. तुमच्या माइंडमध्ये फक्त इमेज क्रिएट होण्यासाठी मी फक्त ही आकडे सांगणार आहे. ठीक आहे. सुरुवातीला मी सांगितले की आपल्या सौरमंडळाचा विचार केला तर आपल्या सौरमंडळातील 99% एकूण द्रव्यमान की आपल्या एकूण सूर्यामध्ये 99% फक्त आपला सूर्य आहे. 1% बाकीच्या सर्व गोष्टी येतात. ठीक आहे. हे थोडं माहित पाहिजे. म्हणजे आकाराचा विचार केला तर आपल्या सौरमंडळामध्ये सर्वात मोठा कोण आहे तर 99% फक्त आपला सूर्य आहे. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. सूर्याचा जर डायमीटर त्याला आपण व्यास म्हणतो. सूर्याचा व्यासचा विचार केला तर सूर्याचा व्यास आहे टोटली तो 13.9 लाख किलोमीटर. 13.9 लाख किलोमीटर एवढा तुम्हाला सूर्याचा व्यास पाहायला मिळतो. पृथ्वीची तुलना केला तर पृथ्वीच्या तुलना करता 109 पट काय आहे तो मोठा आहे व्यास.
हे मी काय सांगतोय कारण तुम्हाला पृथ्वीचा आकार केवढा आहे माहिती आहे, पृथ्वीचे 7 ग्रह पाणी सगळं माहिती आहे, पृथ्वीच्या 109 पट मोठा काय आहे, सूर्याचा फक्त व्यास आहे. ठीक आहे, म्हणजे किती प्रचंड मोठा असू शकतो तुम्ही कल्पना करू शकता. सूर्याचा जर वस्तुमान विचार केला की सूर्याचं मास म्हणजे सूर्याचं वस्तुमानाचा विचार केला तर सूर्याचं वस्तुमान तुम्हाला पाहायला मिळतं 1.9 × 10⁻30 kg, जे 10⁻³ kg एवढं तुम्हाला सूर्याचं वस्तुमान पाहायला मिळतं. या सूर्याच्या वस्तुमानाचा विचार केला तर पृथ्वीपेक्षा ते 3.3 लाख पट जास्त आहे. समजण्यासाठी फक्त मी पृथ्वीचे ऍज कम्पेअर्ड करतो की जर व्यास आहे पृथ्वीपेक्षा 109 पट मोठा आहे, ते पृथ्वीनंतर 3.3 लाख पट त्याचं वस्तुमान मोठं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्या पृथ्वीपासून सूर्याचा जर अंतर विचार केला तर त्या अंतराचं 14 कोटी, ठीक आहे, 14,96,00,000 किलोमीटर एवढा अंतर आपल्या पृथ्वीपासून तुम्हाला पाहायला मिळतं. जे सूर्य आणि पृथ्वी अंतर किती आहे, 14,19,00,000 किलोमीटर एवढा अंतर आहे. ठीक आहे, हे मी आकडे काय सांगतोय तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे का, हे परीक्षा तुमच्या काही महत्वाचं नाही, फक्त तुमच्या माइंडमध्ये सूर्याचा आकार क्लिअर होण्यासाठी सांगितलंय की व्यास आहे तो 13.9 आहे, मास आहे ते 1.9 × 10⁻30 kg आहे, आणि त्यानंतर पृथ्वीपासून अंतर आहे ते 14,96,00,000 किलोमीटर एवढा अंतर तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, आणि त्यानंतर पुढच्या गोष्टीमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत की सूर्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया. मला वाटतं हे तुमच्या परीक्षेसाठी हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे, कारण तुमच्या परीक्षेला हे सुद्धा विचारतात की सूर्यावर कोणती अभिक्रिया होते आणि कोणत्या. पण आपल्याला सूर्यापासून प्रचंड एनर्जी पाहायला मिळते, प्रचंड तुम्हाला प्रकाश ऊर्जा आपल्याला पाहायला मिळते सूर्यापासून आपल्याकडे येणारी. म्हणजे सूर्याची प्रकाश ऊर्जा कशी तयार होते, पाठीमागे कोणते काय कारण असतं, तर तुम्हाला PVC आधी मी सांगितलं की सूर्याच्या रचनेमध्ये सूर्यामध्ये सर्वात जास्त काय असतो, हायड्रोजन असतो, दोन हेलियम असतो. सूर्यावर ज्या अभिक्रिया होतात, सूर्यावर अभिक्रिया होते त्याला केंद्रकीय सम्मिलन असं म्हणतात. की केंद्रकीय सम्मिलन म्हणजे काय की सूर्यावर सर्वात जास्त प्रमाणात हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन असे 2 हायड्रोजनचे अणू, एक हायड्रोजन आणि दुसरा हायड्रोजन, का सूर्यावर किती सर्वात जास्त म्हणजे 75% फक्त हायड्रोजन आहे. ठीक आहे, मग सूर्यावर हायड्रोजन मोठ्या प्रमाणात आहे, तर सूर्यामध्ये उपस्थित असणाऱ्या हायड्रोजनचे 2 अणू काय होतात, एकमेकांसंग केंद्रकीय सम्मिलन. सम्मिलन शब्दाचा अर्थ काय होतो, केंद्रकीय सम्मिलन म्हणतात. सम्मिलन म्हणजे काय, 2 पार्टिकल एकत्र येणं त्याला सम्मिलन म्हणतात. आणि केंद्रकीय विभाजन म्हणजे काय की एकमेकाच्या एका अणुकेंद्रकातून 2 अणू बनणं, त्याला केंद्रकीय विभाजन. विभाजन म्हणजे ब्रेक होणं, सम्मिलन म्हणजे एकत्र येणं. तर 2 हायड्रोजनचे अणू एकत्र येतात त्याला केंद्रकीय सम्मिलन म्हणतात. आणि ही अभिक्रिया झाली तर हेलियमची निर्मिती होते. ठीक आहे, हेलियमची निर्मिती होते. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होते, प्रकाशाची निर्मिती होते, विजिबल लाईट त्याला आपण म्हणतो. त्यानंतर प्रचंड ऊर्जा मुक्त होते. आणि त्यानंतर चौथा घटक जो तुमच्या परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा असतो त्याला न्यूट्रिनो म्हणतात. न्यूट्रिनोची पण निर्मिती होते. ठीक आहे, हा घटक तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. सजीव सृष्टीची निर्मिती का झाली, पाठीमागे हा घटक कारणीभूत होता हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. न्यूट्रिनो त्याला म्हणतात. ठीक आहे, म्हणजे सूर्यावर रासायनिक अभिक्रिया कोणती होते तर हायड्रोजनचं संमेलन होतं. हायड्रोजनचं संमेलन झालं की हेलियमची निर्मिती होते, प्रचंड प्रकाश बाहेर पडला जातो, ऊर्जेची निर्मिती होते आणि न्यूट्रॉन होतं. टेम्परेचर प्रचंड निर्मिती होतं. टेम्परेचरची निर्मिती, टेम्परेचरच्या वेगवेगळ्या लेअरमध्ये टेम्परेचर सुरुवातीला सूर्यापासून ते रेडिओ क्रियेपर्यंत सूर्याचं टेम्परेचर कमी कमी होत जातं, नियरली ते 5000 केल्विनच्या आसपास जातं. तिथून पुढे मात्र कितीतरी लाख टेम्परेचर सूर्याचं टेम्परेचर अचानकपणे वाढायला चालू होतं. ज्या सूर्याच्या आउटर लेअरला ज्या 5 वेगवेगळ्या वातावरणाचे लेअर असतात, त्या 5 वातावरणाच्या लेअरमध्ये सूर्याचं टेम्परेचर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतं. ठीक आहे, आता ही जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये हेलियम तयार होतो. त्यानंतर प्रकाश कशाचा, प्रकाश हा फोटॉनच्या स्वरूपामध्ये असतो, फोटॉन. ठीक आहे, हे तुम्हाला एक माहित पाहिजे कारण हा परीक्षेला आलेला क्वेश्चन होता की सूर्यापासून बाहेर पडणारा प्रकाश आहे तो प्रकाश आपल्याला कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतो, त्याला फोटॉनचं स्वरूप म्हणतात. फोटॉनचं स्वरूप म्हणजे काय की हे अशा प्रकारचे वेव्हच्या स्वरूपात आपल्याला प्रकाश येतो. असे प्रकारचे जे वेव्ह असतात, असं जे वेव्ह असते वेव्हच्या स्वरूपामध्ये प्रकाश आपल्यामध्ये येतो. टोटली त्यामध्ये 7 प्रकारच्या वेव्ह असतात, त्याला 7 वेगवेगळे लाईट असं म्हणतात. 7 प्रकारच्या वेव्ह तुम्हाला माहित पाहायला मिळतात. ह्या 7 प्रकारच्या वेव्ह तुम्हाला थोडं माहित पाहिजे. सायन्सच्या सिलेबसमध्ये या गोष्टी येतात. प्रकाश हा टॉपिक होतो. प्रकाश टॉपिक मध्ये तुम्हाला सगळं अनालिसिस करायचं होतं की प्रकाश हा 7 लेअरचं बंड किंवा 7 लेअरचं एक मोठा 7 लेअरच्या स्वरूपामध्ये येतो, त्याला फोटॉनच्या फॉर्मॅटमध्ये असं म्हणतात. ही प्रकाशाच्या आपल्याला जो प्रकाश मिळतो ह्या प्रकाशाची निर्मिती कुठं होते, सूर्यावर हायड्रोजनच्या संमेलनातून होते. ही गोष्ट माहित पाहिजे.
सूर्याचं हायड्रोजनचे संमेलन आता झालं तर तो प्रकाश आपल्या फक्त सूर्याच्या गाभापासून, मगाची डायग्राम आठव, सूर्याच्या गाभावर अभिक्रिया होते आणि सूर्याच्या गाभापासून रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेपर्यंत हे घटक इथं झालेल्या अभिक्रियेचे घटक इथपर्यंत येण्यासाठी नियरली 1.7 लाख वर्षे लागतात. ठीक आहे, म्हणजे पहा की इथून सूर्याच्या गाभापासून सूर्याच्या कुठेपर्यंत रेडिओ ऍक्टिव्ह क्रियेपर्यंत प्रकाशाची किरण येण्यासाठी किती, तर 1.7 लाख वर्ष लागतात. तिथून आणि इथून बाहेर पडलं की फोलोस्फिअर, आणि फोलोस्फिअरवरून आपल्या पृथ्वीपर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो, तर तो तुम्हाला माहित पाहिजे 8 मिनिट 19 सेकंद लागतात आपल्या पृथ्वीवर येण्यासाठी. म्हणजे हा एरिया माहित, म्हणजे आता आपल्याला जो प्रकाश मिळतो तो नियरली 1.7 लाख वर्षापूर्वी निर्माण झालेला प्रकाश आहे, तो आपल्याला आता मिळतो. ते येण्यासाठी मात्र कमी कालावधी येत नसतो, कारण का, तर आपलं सूर्य स्वतः भोवती परिवलन करत असतो. परिवलन करत असल्यामुळे हाय स्पीडनं सगळे घटक तो बाहेर टाकतो. ठीक आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे केंद्रोसारी बल वगैरेचं काम करताना परिणामी सगळं स्पीडनं काय येतं की पृथ्वीवर फेकलं जातं आणि 8.19 सेकंदामध्ये सूर्याचा जो प्रकाश आहे तो पृथ्वीवर येऊन पोहोचतो. ठीक आहे, त्या म्हणजे प्रकाश तो कुठला, तर फोटॉन फॉर्मॅटमध्ये होतो. ऊर्जा असते, प्रचंड ऊर्जा बाहेर मध्ये, त्यामुळे टेम्परेचर वगैरे. न्यूट्रिनो म्हणजे काय, न्यूट्रिनो हे चार्ज पार्टिकल असतात की रासायनिक अभिक्रियेमध्ये बाहेर पडतात. हे न्यूट्रिनो किती बाहेर पडतात, तर पृथ्वीवर विचार केला की पृथ्वीवर एका सेकंदाला, बघा हे न्यूट्रॉनची संख्या किती आहे, पृथ्वीवर जर विचार केला तर पृथ्वीवर एका सेकंदाला 65 अरब, पृथ्वीवर एका सेकंदाला 65 अरब प्रति वर्ग किलोमीटर, ठीक आहे, म्हणजे नाही प्रति वर्ग किलोमीटर नाही, प्रति वर्ग मीटर आहे. हे तुला माहित पाहिजे, सेकंद असेल मीटर. ठीक आहे, की एका सेकंदाला 65 अरब प्रति वर्ग मीटर एवढं न्यूट्रिनो पृथ्वीवर येऊन पडतात. किती, एका सेकंदाला एवढ्या. म्हणजे विचार करा पृथ्वीवर न्यूट्रिनोचा मारा किती होतो. ठीक आहे, हे न्यूट्रिनो असतात पृथ्वीवर. काय होते, हे न्यूट्रिनो पृथ्वीवर आले तर पृथ्वीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहित आहे. पृथ्वीचा हा काय आहे, कोर आहे, आणि वरती तुम्हाला वातावरणाचे 4 लेअर पाहायला मिळतात. जेव्हा हा न्यूट्रिनो पृथ्वीवर प्रवेश करतो तेव्हा ह्या ज्या वातावरणाच्या लेअर आहेत त्या वातावरणाच्या लेअरमुळे त्याचं घर्षण होतं आणि न्यूट्रिनोचं काय होतं, निष्क्रिय होतो. आणि निष्क्रिय न्यूट्रिनो हा पृथ्वीवर पडतो आणि नंतर पृथ्वीला पार करून तो पृथ्वीच्या बाहेरचा आहे तसा निघून जातो. ठीक आहे, हे थोडं माहित पाहिजे. हे जे न्यूट्रिनो आहेत हे न्यूट्रिनो खूप घातक असतात. हे मानवी शरीरावर पडले तर मानवी शरीर जागेवर काय होऊ शकतं, म्हणजे जळू शकतं, पूर्णपणे सजीव सृष्टी नष्ट होऊ शकते. मंगळावरची सजीव सृष्टी का नष्ट झाली, पाठीमागे एकमेव रिझन आहे की मंगळावर काय झालं होतं, ह्या न्यूट्रिनोचा मारा झाला होता. पृथ्वीवर विचार केला की पृथ्वीवर सजीव सृष्टीची निर्मिती का झाली, कारण डायनॉसॉर सारखे महाकाय प्राणी होते, ह्या डायनॉसॉरचा मृत्यू झाला होता. पाठीमागे रिझन होतं ह्या न्यूट्रिनोचा मारा पृथ्वीवर झाला होता. आणि न्यूट्रिनोचा मारा झाल्यामुळे जे डायनॉसॉर होते हे डायनॉसॉर ह्या न्यूट्रिनोमुळे नष्ट झाले असं म्हणतात. आणि डायनॉसॉर नष्ट झाल्यामुळे त्या टायमाला जी बिळामध्ये राहणारे प्राणी होते की जे जमिनीच्या आतमध्ये जाऊन आपलं संरक्षण करू, कारण की जमिनीवर न्यूट्रिनोचा मारा होत होता. आणि जमिनीवर न्यूट्रिनोचा मारा होत असल्यामुळे जमिनीवर जे महाकाय डायनॉसॉर होते हे सगळं नष्ट झाले. पण अशा वेळी जमिनीच्या आतमध्ये जाऊन जे राहणारे प्राणी होते त्याला आपण म्हणतो उंदीर. ठीक आहे, हा जमिनीच्या आतमध्ये जाऊन राहिला त्यामुळे त्याचं संरक्षण झालं आणि तो पहिला स्तनधारी प्राणी होता. आणि या पहिल्या स्तनधारी प्राण्यापासून नंतर सजीव सृष्टीची निर्मिती झाली असा आपला सिद्धांत सांगतात. जे आता जो मनुष्य आहे, मनुष्याची निर्मिती कुठं तर एक स्तनधारी उंदीर आहे तिथून निर्मिती झाली. ह्या सगळ्या गोष्टी माहित पाहिजे, कारण पाठीमागे काय झालं तर न्यूट्रिनो, कारण न्यूट्रिनो हे चार्ज पार्टिकल असतात आणि यांचा ह्याच्यामुळे मानवी शरीर खूप, सजीव सृष्टी खूप, मंगळावरची सजीव सृष्टी त्या न्यूट्रिनोमुळे नष्ट झाले. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ते किती पडतात, तर एका सेकंदाला 65 अरब प्रति वर्ग मीटर एवढ्या स्पीडमध्ये एका सेकंदाला ते पृथ्वीवर पडत असतात. हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. म्हणजे सूर्यावरची अभिक्रिया कोणत्या, मला वाटतं आम्ही सगळ्या गोष्टी माहिती सांगितलं की न्यूट्रिनो म्हणजे नेमकं काय, ते चार्ज पार्टिकल असतात, ते पृथ्वीवर काय होतात, निष्क्रिय होतात. पाठीमागे रिझन काय आहे की पृथ्वीच्या वातावरण लेअरला होणारं घर्षण बल, तिथनं पुन्हा पृथ्वीवर पडलं की ते पृथ्वी क्रॉस करून जातात आणि हे सूर्यावर निर्मिती झाली असतात. त्यामुळे सूर्याचं काहीतरी शोध लावायचा एनर्जीचा, तर या न्यूट्रिनोचा अभ्यास केला जातो. आणि या न्यूट्रिनोचा अभ्यास करण्यासाठी बेंगळुरूत आपली काय आहे तर वेधशाळा, ही वेधशाळा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये केले की तिथं मोठ्या प्रमाणात पाण्याचं टँक तयार केले आणि त्यामध्ये जे न्यूट्रिनो कण पडतात आणि पाण्यातून जे न्यूट्रिनो कण पास होत असतील अशा वेळी त्या पाण्याच्या कणातून पास होणारे न्यूट्रिनो याचा अभ्यास तुम्हाला बेंगळुरूमध्ये करतात. आपले एक तुम्हाला तिथं बेंगळुरूमध्ये पाहायला मिळतं की न्यूट्रिनोचं स्टडी करणार, कारण की न्यूट्रिनो हे पृथ्वीवर एका सेकंदाला एका प्रति वर्ग किलोमीटरला 1.65 अरब एवढ्या मोठ्या प्रमाणात न्यूट्रिनो पडत असं, याचा अर्थ न्यूट्रिनोचा अभ्यास आपल्या इथं अशा प्रकारे केला जातो. हे पूर्णपणे निष्क्रिय असतात. जर तुम्ही मंगळावर केला तर मंगळावर मात्र न्यूट्रिनो काय होतं, सतत भडीमारा होत असतो, त्यामुळे मंगळावरचं टेम्परेचर हाय होतं. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी न्यूट्रिनो एक महत्वाचा रोल असतात आणि ती कुठं तर या रासायनिक अभिक्रियेतून बाहेर पडत असतात. ठीक आहे, ही झाली सूर्यावर होणारी पहिली अभिक्रिया.
अभिक्रिया. आणि सूर्यावर दुसरी अभिक्रिया असते ते म्हणजे जे हेलियम आहे, हेलियमचं विघटन पण होतं, की हेलियमचं विघटन म्हणजे हेलियम मधून पुन्हा हायड्रोजनची निर्मिती होते, पुन्हा प्रकाश आणि ऊर्जा आणि न्यूट्रॉन हे पुन्हा. ठीक आहे, म्हणजे सूर्यावर दोन अभिक्रिया होतात, एक केंद्रिकीय सम्मिलन म्हणजे हायड्रोजनचं सम्मिलन आणि दुसरं केंद्रिकीय विखंडन म्हणजे हेलियमचं विखंडन होतं. पण एकूण जर हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनपैकी जे हेलियम तयार होतं ते हेलियम एकूण जर समजा 100 kg जर समजा मी समजण्यासाठी 100 kg हायड्रोजनचं ज्वलन झालं तर 20% फक्त हेलियम तयार होतो, हे थोडं माहित पाहिजे. आणि 80% ह्या फॉर्मॅटमध्ये सूर्याची एनर्जी बाहेर पडते, ती सूर्यावरून नष्ट होते. म्हणजे 20% आणि 20% हेलियमचं पुन्हा हायड्रोजन मध्ये रूपांतर होतं. नाहीतर पुन्हा असं नको की हेलियमची त्या निर्मिती होते पुन्हा हायड्रोजन याचा अर्थ हे चक्र चालू असतं, त्यामुळे आपला सूर्य कधी संपणार नाही. तर सूर्याचं जे हेलियम तयार होतं 100% मधलं 20% फक्त हेलियम तयार होतं, 80% इतर घटक तयार होतात आणि ते हवेतून निघून जातात म्हणजे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. याचा अर्थ सूर्याचं जे हायड्रोजन आहे त्या हायड्रोजनचं ज्वलन म्हणून सूर्याचं हायड्रोजन नष्ट व्हायला, हायड्रोजनचं संपायला. ठीक आहे, ह्या गोष्टी थोड्या माहित पाहिजेत कारण की 80% हायड्रोजन. मग सूर्यावर अभिक्रिया किती एका सेकंदाला किती हायड्रोजन ज्वलन होतं तर थोडं माहित पाहिजे तुम्हाला. एका सेकंदाला विचार केला तर एका सेकंदाला सूर्यावरचा 4.3 लाख. ठीक आहे, आकडे पहा किती आहेत. एका सेकंदाला सूर्याचा विचार केला की एका सेकंदाला 4.3 लाख टन. ठीक आहे, असा आकडा आहे. एवढं काय होतं असं 4.3 लाख टन एवढा हायड्रोजन एका सेकंदाला सूर्यावरचा ज्वलन होत असतो, हे थोडं माहित पाहिजे. याचा अर्थ सूर्यावरचा जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन नष्ट होत चाललाय, तो हायड्रोजन ज्वलन होत चाललंय. याचा अर्थ एकेकाळी हा हायड्रोजन पूर्णपणे नष्ट होणार आहे, हे विसरू नका. ठीक आहे, बघा हे झालं सूर्यावर होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया. सूर्यावर दोन प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया होतात, हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुढे जुन्या अभिक्रिया मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर सूर्याचं परिभ्रमण माहित पाहिजे. सूर्याचं परिवलन आहे म्हणजे सूर्य स्वतः भोवती सुद्धा भ्रमण करत असतो. सूर्याला स्वतः भोवती भ्रमण करण्यासाठी नियरली 27 दिवस लागतात. ठीक आहे, बघा सूर्याचा आकार केवढा मोठा आहे आणि तो एका स्वतः भोवती एक फेरी, जसं पृथ्वी आपल्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात, तसं सूर्याला आपल्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी टोटली 27 दिवस लागतात. तसं हा जो सूर्य आहे तो परिवलन करतो. त्याचप्रमाणे पृथ्वी जसं सूर्याचं परिभ्रमण करते, सूर्याच्या भोवती गोल फिरते आणि सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. तसा हा जो सूर्य आहे हा सूर्य मदाकनी म्हणून एक घटक आपल्या सौरमंडळात एक घटक आहे मदाकनी. ठीक आहे, आपला जो सूर्य आहे तो मदाकनीच्या भोवती गोल फिरतो आणि सूर्याला मदाकनीच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजे आपला सूर्य मदाकनीच्या भोवती गोल फिरतो आणि आपल्या सूर्याला मदाकनीच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी तर 25 कोटी वर्ष लागतात. किती? 25 कोटी वर्ष लागतात. आणि ही जी मदाकनी आहे ती आपल्या सूर्याला घेऊन आपल्या ब्रह्मांडाच्या मधल्या सेंटरच्या भोवती गोल फिरत असते आणि आपलं जे ब्रह्मांड आहे एका विशिष्ट केंद्राच्या भोवती गोल फिरावे. ठीक आहे, आता आपला शोध झाला नाही की नेमकं कोण किती काय काय फिरतं, व्याप्त्यातून आपल्याला ब्रह्मांडाची कळू शकले नाही. ठीक आहे, पण हे माहित असून दे की आपला सूर्य परिवलन करतो, त्याला 27 दिवस लागतात आणि सूर्याला मदाकनीच्या भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी नियरली 25 कोटी वर्ष लागतात. हे थोडं तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पुन्हा हे झालं एवढे बेसिक माहिती झाली. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे सूर्याचं आयुर्मान किती आहे. ठीक आहे, हे पण सिंपल आहे. सूर्याचं आयुर्मान किती आहे तर आपण ताऱ्याची निर्मिती पाहिल्या की आपण वेगवेगळ्या लाप्लास आणि कांट त्यांच्या थेरीमध्ये आपण पाहिले की ताऱ्याची निर्मिती कशी होते. एक तारा निर्मिती होण्यासाठी नियरली 10 लाख वर्षे याच्यापेक्षा जास्त कालावधी 10 लाख वर्षापेक्षा जास्त कालावधी लागतो. आणि एका ताऱ्याचं जे आयुर्मान असतं एका ताऱ्याचं आयुर्मान असतं 10 कोटी वर्ष किंवा त्याला आपण 10 अरब वर्ष म्हणू. 10 अरब वर्ष एवढं काय असतं एका ताऱ्याचं सरासरी आयुर्मान असतं. म्हणजे सूर्य निर्मितीसाठी 10 लाख वर्ष लागतात, सूर्याची निर्मिती झाल्यानंतर तो नष्ट होण्यासाठी 10 लाख वर्ष लागतात. ठीक आहे, म्हणजे सूर्याचं आयुर्मान ते 10 अरब वर्ष लागतात. आता आपल्या सूर्याचा विचार केला की आपल्या सूर्याचं जे आयुर्मान आहे ते 4.5 अरब वर्ष एवढं आहे. ठीक आहे, म्हणजे आपला सूर्याचं सध्याचं आयुर्मान म्हटला तर ते 4.5 अरब आहे. त्याला आपण पिला तारा म्हणतात, त्याला पिला तारा. ठीक आहे, म्हणजे तो दिसायला पिवळा दिसतो आता सूर्य. ठीक आहे,
4.5 अरब वर्ष. ठीक आहे. सूर्यावरती काय होते, ही रासायनिक अभिक्रिया हायड्रोजन, सूर्यावर जो सर्वात प्रमाणात जो हिलियम आणि हायड्रोजन आहेत, त्या हायड्रोजनचं ज्वलन वाले आणि हायड्रोजनचं ज्वलन होत होत काही वेळा सूर्यावरचा हायड्रोजन पूर्णपणे एकेकाळी संपणार आहे. जेव्हा सूर्यावरचा हायड्रोजन संपेल त्यावेळी हा सूर्य काय होणार, नियरली 10 अरब वर्षानंतर, म्हणजे नियरली 5.5 वर्षानंतर, 5 अरब वर्षानंतर. ठीक आहे. आपला सूर्य काय होणार आहे, लाल तारा होणार. ठीक आहे. लाल तारा म्हणजे काय, त्याचा पूर्णपणे सर्व हायड्रोजन नष्ट झाले, त्याच्या रासायनिक अभिक्रिया पूर्णपणे थांबल्या, त्यामुळे सूर्याचं जे तेजस्वीपण होतं हे तेजस्वीपण केल्यानंतर त्याचं लाल ताऱ्यामध्ये रूपांतर झालं. आणि अशा वेळी जेव्हा सूर्य लाल ताऱ्यामध्ये रूपांतर, सूर्य काय होईल, एक्सपांड व्हायला सुरुवात होईल, प्रसरण पाहायला सुरुवात होईल. आणि सूर्य जर प्रसरण पाहायला सुरुवात झाला की हा आपला सूर्य आहे, हे आपले 4 ग्रह आहेत आणि तिथले हे 4 ग्रह आहेत. तर 5.5 अरब वर्षानंतर काय होणार की आपला सूर्य काय होणार, एक्सपांड व्हायला सुरुवात होणार. सूर्य आपला एक्सपांड व्हायला सुरुवात झाला की सूर्याचा आकारमान वाढत जाईल. सूर्याचं जसं आकारमान वाढत जाईल तसं सूर्य जे आपले ग्रह आहेत त्या ग्रहांना आपल्या कक्षेमध्ये घेऊन सूर्याचा आकार मोठा होऊन सूर्य पुन्हा नेबुला अवस्थेमध्ये जाईल, म्हणजे मोठा पुन्हा गॅसियस स्टेटमध्ये होणार आणि पुन्हा त्याचं प्रसरण व्हायला सुरुवात होणार. आता सूर्य हे असं स्ट्रक्चर, पण हे कधी होणार आहे तर 5.5 अरब वर्षानंतर होणार, की जेव्हा आपला सूर्य एक्सपांड होऊन आपलं सौरमंडळ नष्ट होणार. या सगळ्या गोष्टी नंतर होणार. ठीक आहे. पण त्यासाठी खूप कालावधी आहे, त्यासाठी 5.5 अरब वर्षानंतरचा कालावधी आहे. पण ठीक आहे. पण तुम्हाला एक कल्पना असून दे की सृष्टीमधील कोणतीही गोष्ट परमनंट नाही. मनुष्याचं अस्तित्व तरी आपण खूप नगण्य आहे, पण सजीव सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट फिक्स नाही. सूर्याचं अस्तित्व सुद्धा आहे, सूर्य सुद्धा नष्ट होणार आहे. सध्या तो युवावस्थेमध्ये आहे, कारण की सध्या बरोबर 4.5 म्हणजे निम्म एज मध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे सध्या तेजस्वी नंतर तो कमी होत जाईल. ठीक आहे. ह्या थोड्या तुम्हाला गोष्टी माहित पाहिजे. त्यानंतर सौर डाग म्हणून एक कल्पना असते की सूर्यावर तुम्हाला वेगवेगळे डाग पण पाहायला मिळतात. हे डागचं असतं की डाग सूर्यावर असतात ते 11 वर्षाचा कालावधी, 11 वर्ष ते वाढत जातात, पुन्हा 11 वर्ष कमी होत जातात. सौर डाग जर वाढले तर आपल्याला जी उष्णता आहे ती कमी होते, सौर डाग कमी झाले की आपल्या इथं उष्णता वाढते. हे सौर डाग म्हणजे काय, सूर्यावर असणारे डाग ते नियरली 11 वर्षाच्या पट्ट्यामध्ये वाढत असतात आणि पुन्हा कमी होत असतात. ठीक आहे. इथंपर्यंत जर आता मला समजायला लास्टचा टॉपिक आहे तो परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे, तो थोडा अनालिसिस करूया की सूर्याच्या अभ्यासासाठी आपण कोणकोणते यान आणि कोणकोणत्या गोष्टी मिशन पाठवले ते. ठीक आहे. ते पण तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेले वेगवेगळे यान, त्यामध्ये कोणकोणते, तर सर्वात पहिला विचार केला सूर्याच्या अभ्यासासाठी आपण आतापर्यंत 3 महत्वाचे यान अभ्यास करूया. चौथा आहे ते तुम्ही स्वतः अनालिसिस करायचं, ते करंट मध्ये आहे. पहिलं मिशन आहे त्याला सोहो मिशन म्हणतात. नावच आहे सोहो. सोहो म्हणजे सौरमंडळ आणि हो म्हणजे होलोस्फिअर. मी मगाशी सांगितलं तुम्हाला होलोस्फिअर म्हणजे नेमकं काय, की आपल्या सौरमंडळाचा आणि होलोस्फिअरचा अभ्यास करण्यासाठी सोहो हे मिशन नासा आणि जी युरोपियन स्पेस एजन्सी आहे, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासा ह्या दोघांच्या मध्ये एकत्रितपणे हे पाठवलं, म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी व नासा दोघांचं एकत्रितपणे हे सोहो मिशन पाठवलं होतं. ते आता सुद्धा कार्यरत आहे. हे सूर्याचं सौरमंडळ होलोस्फिअरच्या अभ्यासासाठी पाठवलेलं पहिलं यान होतं. त्यानंतर दुसरं होतं त्याला स्टेरिओ म्हणतात. स्टेरिओ कोण पाठवलं होतं, फक्त नासाने एकत्र स्टेरिओ हे मिशन पाठवलं होतं. नासाचं जे स्टेरिओ मिशन होतं याचा अभ्यास होता की सूर्याचं जे होलोस्फिअर आहे, होलोस्फिअर म्हणजे काय, मगाशी मी दाखवलं होतं तुम्हाला डायग्राम मध्ये. सूर्याचं जे होलोस्फिअर आहे, होलोस्फिअरचा अभ्यास करण्यासाठी नासानं स्टेरिओ हे मिशन पाठवलं होतं. त्यानंतर भारताचे एक आदित्य एल1 हे मिशन आहे. ते भारताचं आदित्य एल1 मिशन आहे. ते पृथ्वीच्या सर्वात आउटर जी लेअर आहे त्याला आपण कॅरोना असं म्हणतो, ह्या कॅरोनाचा अभ्यास करण्यासाठी भारताचं आदित्य एल1 हे मिशन आहे. ते भविष्यात आपण 1 वर्षात पाठवणार आहोत. ठीक आहे. हे 3 सोहो असेल, स्टेरिओ असेल, आदित्य असेल, आणि त्याचं 4थं मिशन आहे ते सध्या नासानं पाठवले. हे तुम्ही अनालिसिस करून सांगायचं आहे की 4थं मिशन नासानं आता सध्या गेल्या 2-3 महिन्यापाठीमागे नासानं एक मिशन पाठवलं सूर्याच्या अभ्यासासाठी. ते सध्या खूप करंटमध्ये चर्चेला आहे. ते तुम्ही स्वतः शोध करून ते मला कमेंटमध्ये सांगू शकता की कोणतं सध्या नासानं कोणतं 4थं मिशन आता सध्या अभ्यासासाठी पाठवलं. हे तुमच्या जे 4थं मिशन आहे ते तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे, कारण ते सध्या करंटला चर्चेमध्ये. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही शोध करून त्याच्याबद्दल माहिती तुम्ही कमेंटमध्ये टाकायचे. 3 सोहो असेल, स्टेरिओ असेल, आदित्य असेल, हे 3 मिशन तुम्हाला माहित पाहिजे. आधी पाठवलेले आता भारत पाठवणार आहे आणि नासानं आता एक नवीन 4थं मिशन पाठवलं, हे तुम्हाला थोडं माहित पाहिजे. ठीक आहे. हे सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवलेले मिशन आहेत. हा टॉपिक तुमचे मी पुन्हा एकदा सांगेन, हा टॉपिक तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हा टॉपिकचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. ठीक आहे. चला, व्हिडिओ कसा आवडतो पहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि त्यावर तुम्ही तुमच्या काही जर शंका असतील तर कमेंट करून तुम्ही शंका विचारत चला. ठीक आहे. आणि चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. ठीक आहे. चला आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.